मित्रांनो, तुमच्या आधार कार्डला कोणतं बँक खातं लिंक आहे हे चेक करण्यासाठी आता आधार कार्डच्या वेबसाईटवरती जाण्याची गरज नाही। खूप लोकांना आधार कार्डच्या वेबसाईटवरून आधार कार्डला बँक खातं लिंक आहे की नाही ते चेक करता येत नाही आणि ती वेबसाईट व्यवस्थित सुद्धा चालत नाही। तर याच कारणामुळे मी तुमच्यासाठी एक गव्हर्नमेंटची अधिकृत नवीन वेबसाईट घेऊन आलेलो आहे, ज्यावरून तुम्ही फक्त एका मिनिटात तुमच्या आधार कार्डला बँक खातं लिंक आहे की नाही ते चेक करू शकता। ते कसं चेक करायचं तेच या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर सबस्क्राइब करून बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या, कारण पुढच्या येणाऱ्या महत्त्वाच्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी पाहायला भेटतील। मी अविनाश तिरमले काही टाइमपास न करता व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात आधी गूगल ओपन करा आणि त्याच्या सर्च बार मध्ये NPCI असं सर्च करा। ही गव्हर्नमेंटची अधिकृत वेबसाईट आहे, www.npci.org.in ही पहिली वेबसाईट तुम्हाला दिसणार आहे, यावरती क्लिक करायचं आहे आणि या वेबसाईटची डायरेक्ट लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देणार आहे। तसेच आपल्या इंस्टाग्राम चॅनलवरती, टेलिग्राम चॅनलवरती आणि व्हॉट्सअप चॅनलवरती पण दिलेले आहे, त्यांच्या पण लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत। फ्री मध्ये तुम्ही आपले चॅनल जॉईन करू शकता आणि वेळोवेळी त्यावरती अपडेट मिळू शकता। तर ही वेबसाईट अशा पद्धतीने ओपन होणार आहे। खाली यायचं आहे आणि इथे बघा कंझ्युमर नावाचा पर्याय दिसेल, यावरती क्लिक करा। भारत आधार सीडिंग एनेबलर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। येथे एक नवीन फॉर्म ओपन होईल, हा फॉर्म आपला काही कामाचा नाही। येथे बघा एक ॲरो दिसणार आहे, यावरती क्लिक करा आणि येथे 3 नंबरचा पर्याय आहे गेट आधार मॅप स्टेटस, यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे। तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, हा जो कॅप्चा दिसतोय येथे 2LELVS, तर हे अंक खाली तुम्हाला टाकायचे आहेत। तर कॅपिटल असतील कॅपिटल, स्मॉल असेल स्मॉल मध्ये टाकायचे आहेत। जर समजत नसेल बाजूला बाण दिसतोय, यावरती क्लिक करा आणि अशा पद्धतीने ते बदलणार सुद्धा आहेत। आधार नंबर टाका, कॅप्चा इथे टाका आणि चेक स्टेटस यावरती क्लिक करा। आता तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती 6 अंकी OTP जाणार आहे, तो OTP येथे टाकायचा आहे। तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तरच तुम्ही आधार कार्डला बँक खातं लिंक आहे की नाही ते स्टेटस चेक करू शकता। जर लिंक नसेल तर आधार कार्ड सेंटरवरती जाऊन आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करून घ्यायचा आहे। तर येथे OTP टाकलेला आहे, सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर येथे पाहू शकता आपलं जे स्टेटस आहे ते आपल्याला पाहायला मिळून जाईल, आधार नंबर मॅपिंग स्टेटस। तर येथे बघा इनेबल्ड फॉर DBT, म्हणजेच आपलं जे आधार कार्ड आहे तर ते येथे DBT साठी लिंक आहे आणि कोणत्या बँकेला लिंक आहे ते खाली तुम्हाला पाहायला मिळून जाईल। तर येथे बघा बँक ऑफ इंडिया, तर येथे बँकेचं नाव दिसून जाईल आणि लिंक आहे की नाही ते सुद्धा दिसून जाईल, DBT ला लिंक आहे की नाही। तर अशा पद्धतीने तुमचं आधार कार्ड DBT ला म्हणजेच बँक खात्याला आधार कार्ड लिंक आहे की नाही ते तुम्ही चेक करू शकता। जर काय ते बँकेचं नाव दिसत नसेल किंवा इनॅक्टिव्ह असेल तर तुम्ही बँकेत जाऊन आधार कार्डला बँक खातं लिंक करून घ्यायचं आहे। तसेच आपण आधी पण व्हिडिओ टाकलेला आहे, घर बसल्या आधार कार्डला बँक खातं लिंक कसं करायचं तो व्हिडिओ पाहून सुद्धा तुम्ही लिंक करू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, पुढे शेअर करा आणि पुढच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा। मी अविनाश तिरमले, पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वाच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गुड बाय।